हरिजन आम्हा सोय रे हरिजन जनी भाग्य निकिंचन किंवा जन भाग्य निकिंचन ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विधरंग भूक तहान चित्ती किंवा भुके तहाने चित्ती सदा देव आठविती ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विधरंग तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विधरंग श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं मोक्तारं कलिपङ्कमग्नजनता वृन्दस्य भक्तप्रियं गोपी गणवेष्टितं मधुरया वाण्या स्तुतं सज्जनैः तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्रीपाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन हरी चरणा संताजिया हरी चरणा संताजिया नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदिवल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः दयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता आम्हा सोय रे हरिजन जनी भाग्य निकिंचन ज्यांच्या धैर्या नाही भंग भाव एक विधरंग प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग संत श्रेष्ठ वैराग्य शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा संतपर या प्रकरणातील 4 चरणांचा असून या अभंगद्वारे तुकाराम महाराजांनी ते ज्यांना सोयरा म्हणतात त्या संतांचं स्वरूप सांगितलेलं आहे. विठ्ठल या क्षेत्र स्वरूप असलेल्या वांगी या गावी हा जो अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो आहे श्री वीरभद्र महाराजांच्या या पवित्र प्रांगणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हरिभक्तीपरायण महंत परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज श्री महंत अर्जुनजी महाराज शास्त्री महंत किसन महाराज पवार मच्छिंद्र महाराज चोरमले संतोष महाराज चौधरी हरी महाराज पिसाळ यशोदानंद महाराज माने योगेश महाराज होण यांच्या मार्गदर्शनानं हा सप्ताह संपन्न होतो आहे. या वर्षी सप्ताहाचं हे 27वे वर्ष आहे आणि या 27व्या वर्षाच्या सप्ताहातील ही 4थ्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासे या संस्थानकडे आलेले असल्यामुळं ती माझ्याकडे आलेली आहे. या सेवेकरिता अनेक गुणीजन मंडळी ज्येष्ठ वारकरी मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण आदरणीय राजाराम महाराज तुवर बाबूराव महाराज सोरमले अर्जुन महाराज शास्त्री योगेश महाराज होन शेषराव तात्या हरी महाराज पिसाळ कैलास महाराज पिसाळ संदीप महाराज जाधव किरण महाराज जाधव पोपट महाराज राऊत उमेश महाराज जाधव आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळी वांगी बुद्रुक वांगी खुर्द आणि आपण सर्वजण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन आपल्याला या कीर्तनाच्या निमित्तानं करायचं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे, 4 चरणांचा आहे, संतपर प्रकरणातील आहे. आणि तुकाराम महाराज ज्यांना
आपला सोयरा म्हणतात किंवा हे आमचे सोयरे आहेत असं संबोधतात, त्या संतांचं स्वरूप सांगितलेलं आहे. या अभंगातील पहिल्या चरणाचा पूर्वार्ध जर सोडला, आम्हा सोयरे हरिजन एवढा भाग जर सोडला, तर बाकीचा 3.5 चरण सगळा अभंग म्हणजे त्या संतांचं स्वरूप सांगितलेलं आहे. विठ्ठल आपण व्यवहारामध्ये एक दुसऱ्यांना सोयरा म्हणत असतो. हे आमचे सोयरे आहेत, ते आमचे सोयरे आहेत असं म्हणत असतो. आता आमचं जरा असं आहे, आम्ही डायरेक्ट अभंगाला सुरुवात करतो, बिस्तावण्याच्या भानगडीत पडत नाही तर बरेच कीर्तनकार अर्धा तास बोलल्यानंतर मग म्हणतात आता आपण उर्वरित वेळेत अभंग बघू. उर्वरित वेळेत बघायचा असतो का अभंग? हे सगळ्या भानगडी उर्वरित वेळेत करायच्या, दोघा अभंग पाहायचा. विठ्ठला औपचारिक गोष्टी असतात, ते जाता जाता 2 मिनिटं आम्ही बोलून जात असतो. का आलो बाबा कीर्तनाला, त्याच्या मागचं प्रयोजन वगैरे नंतर बोलायचं. थोडंफार बोलावं लागतं. तुम्ही बोलावलंय कशासाठी आम्हाला? कीर्तनासाठी. कीर्तन म्हणजे अभंगाचा तुम्हाला जो कळतो अर्थ तो आम्हाला जरा समजावून सांगा, आम्हाला पटेल असं. याच्याकरता बोलावलं की नाही? तुमच्या गावातील लोकांची नाव घ्यायला बोलवलं का आम्हाला? बरं, आम्ही त्यांचा परिचय करून द्यावा इतके आमच्या ते ओळखीचे आहेत? तुमचा त्यांचा जास्त परिचय आहे, मग आम्ही कसं काय ओळख करून द्यायची? असं आमचं जरा उलट आमचं नाही, तुमच्या समजुती उलट्या झाल्या. तुम्हाला फक्त कीर्तनकाराच्या मुखातून आपली नावं ऐकायची, ती ऐकली की मोक्षाचाच आनंद. विठ्ठल भारा भानगडी जाऊ द्या. सोयरा शब्द आपण व्यवहारामध्ये वापरतो, एक दुसऱ्याला आपण हे आमचे सोयरे आहेत असं म्हणत असतो. पण सोयरा नेमकं कुणाला म्हटलं जातं, त्याची काही व्याख्या आहेत का, याचा आपल्याला थोडक्यात विचार करून अभंगात प्रवेश करायचा आहे. फार काही चिंतन नाही करता येणार. गरीब हटाव योजना 1 तासात किती बोलतो. ज्ञानेश्वरीमध्ये सोयरा शब्दाचं मोठं चिंतन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. ते सगळं काही पाहायचं नाही आपल्याला. फक्त व्यावहारिक दृष्टीनं सोयरा कोणाला म्हणायचं याची व्याख्या ज्ञानोबारायांनी एका ठिकाणी केलेली आहे. आणि आध्यात्मिक दृष्टीनं सोयरे कोण आहेत हे देखील एका ठिकाणी, एका ओवीत, एका चरणातच चालता चालता दृष्टांतादाखल ज्ञानोबाराय बोलून गेलेले आहे. तामस ज्ञानाचं वर्णन करत असताना दृष्टांत म्हणून आलेली जी ओवी आहे त्यातील अर्धा जो भाग आहे त्यामध्ये ज्ञानोबारायांनी व्यावहारिक दृष्टीनं, प्रापंचिक सांसारिक दृष्टीनं सोयरा कुणाला म्हटल्या गेलेला आहे ते सांगितलेलं आहे. पै स्वार्थी जै उपकरे तयाची नाम सोयरे, देह संबंधून धरी जी ज्ञानी. अर्धा भाग सोडून द्या, अर्धा भागच आता महत्वाचा आहे. पै स्वार्थी जै उपकरे तयाची नाम सोयरे, म्हणजे जो आपल्या स्वार्थाला उपयोगी पडतो त्याला व्यवहारात सोयरा म्हणतात. विठ्ठल जो आपल्या स्वार्थाला उपयोगी पडतो, आपली स्वार्थ सिद्धी करून देण्यामध्ये जो हेतू आहे, कारण आहे, त्यालाच व्यवहारात काय म्हणण्यात येतं? सोयरा. भले ही रक्त संबंधानं अतिशय जवळचा असला, पण तो जर आपल्या काडीचा उपयोगाचा नसला तर लोक त्याला सोयरा म्हणायला तयार नसतात. एखादा जर रस्त्याने जात असेल आणि कोणीतरी आठवण करून दिली, अहो ते तुमचे सोयरे चालले, तो म्हणतो कशाचा डोंबल्याचा सोयरा, कारण तो याला उपयोगी पडत नाही. पै स्वार्थी जे उपकरे तयाची नाम सोयरे. ज्ञानोबारायांनी सांगितलं स्वार्थाला उपयोगी पडणारालाच व्यवहारात सोयरा म्हणतात. ही झाली एक व्याख्या. आणि आध्यात्मिक दृष्टीने एक व्याख्या ज्ञानोबारायांनी तीही दृष्टांत दाखलच दिलेली आहे. 18व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक यत्र योगेश्वर कृष्णो, त्याच्यावर भाष्य करताना बरेच दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे सौजन्य तेथे सोयरीक, राहो तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरीक, वन्नी तेथे दाहक, असने की जी. अनेक दृष्टांत दिलेले आहेत. सौजन्य तेथे सोयरीक म्हणजे जेथे जिव्हाळा आहे, जेथे प्रेम आहे, जेथे आपुलकी आहे, जेथे प्रीती आहे तेथे सोयरीक आहे. म्हणजे जो प्रेम करतो तो सोयरा. विठ्ठला आमचे श्री गुरु वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले सांगायचे, कोण सोयरा? ते गुरुनाम गुरु मामासाहेबांचं वचन सांगायचे. मामासाहेब असं म्हणायचे, कोण सोयरा? जो आपली सोय ठेवतो तो सोयरा. विठ्ठला. या 2 व्याख्या आपल्या समोर आहेत. व्यवहारामध्ये सोयरा कोणाला म्हटलं जातं आणि परमार्थिक दृष्टीनं सोयरा कोण आहे, या दोन्ही दृष्टींना, या दोन्ही गोष्टींना धरून तुकाराम महाराजांनी संतांना सोयरा म्हटलेला आहे. मग स्वार्थाला जो उपयोगी पडतो त्याला जर व्यवहारात सोयरा म्हणत असतील तर तुकाराम महाराजांचा नेमका असा कोणता स्वार्थ आहे की तो स्वार्थ साधून देण्यामध्ये संत कारण आहेत? आपल्याला तुकाराम महाराजांचा स्वार्थ पाहावा लागेल.
पण आपण त्यांचं जीवन जर पाहिलं तर त्यांच्या जीवनात औषधाला देखील स्वार्थ, पराकोटीचं निस्वार्थी जीवन कोणाचं दिसतंय? तुकाराम महाराजांचं दिसतंय. अंशाने सुद्धा स्वार्थ त्यांच्या जीवनात आपल्याला दिसून येत नाही. उलट परोपकार जेवढा करता येईल तेवढा. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, इथं उपकार करण्यासाठीच ते आलेले आहेत. आणि त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे तुका म्हणे आता आणि उरलो उपकारापुरता. म्हणजे ज्यांचं जीवन केवळ परोपकारार्थच आहे, काडीचाही स्वार्थ त्यांच्या जीवनामध्ये नाही आहे. लक्षात आलं? आणि मग ज्यांच्या जीवनात स्वार्थच नाही, मग त्यांचा स्वार्थ साधून देणाऱ्याला स्वैरा म्हणत असतील तर तुकाराम महाराज संतांना कोणत्या नियमानं स्वैरा म्हणतात? विठ्ठला संतांचं जीवन पूर्णपणे निस्वार्थी आपल्याला दिसून येत. अहो ते निस्वार्थी आहेत म्हणून तर संत आहेत. स्वार्थी संत असतो का कुठं? असतात? तुमच्या पाहण्यात असतील. लक्षात? स्वार्थी पण आहे संत पण. हे कसं काय जमेल समीकरण? जो पराकोटीचा निस्वार्थ आहे त्याला तर काय म्हणतात? संत म्हणतात. ज्ञानोबा आपल्या श्रीगुरूंचं वर्णन करताना असंच करतात की नाही, याला धरूनच. तैसा सर्वोपकारी समर्थू सद्गुरु श्री निवृत्तीनाथू राहटत असे मज या तुरी घोनिया. आमचे श्रीगुरु निवृत्तीनाथ कसे आहेत? सर्वोपकारी समर्थू, सगळ्यांवरती उपकार करण्यामध्ये ते काय आहेत? समर्थ आहेत. तुकाराम महाराजांचं जीवन पराकोटीचं निस्वार्थी दिसून येतं. त्यांचा जर कोणता स्वार्थच नसेल आणि स्वार्थ साधून देणाऱ्याला स्वैरा म्हणत असतील आणि यांचा कोणता स्वार्थ नसेल तर तुकाराम महाराज संतांना कोणत्या अर्थानं स्वैरा म्हणतात? तर गोष्ट अशी आहे, तुकाराम महाराजांच्या जीवनात प्रापंचिक दृष्टीनं, सांसारिक दृष्टीनं, व्यवहाराच्या दृष्टीनं, भौतिक दृष्टीनं भलेही किंचित देखील स्वार्थ नाही हे खरं आहे, पण तरी देखील तुकाराम महाराज पूर्ण निस्वार्थी आहेत असं मात्र नाही. त्यांचं जीवन सुद्धा स्वार्थी आहे. विठ्ठल प्रापंचिक दृष्टीनं त्यांना कोणताच स्वार्थ राहिलेला नाहीये, पण आध्यात्मिक दृष्टीनं ते प्रचंड स्वार्थी आहेत. काय आहे त्यांचा स्वार्थ? काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ, अवघा माझा पंढरीनाथ, अवघा माझा पंढरीनाथ. काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ, अवघा माझा पंढरीनाथ, अवघा माझा पंढरीनाथ. काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ, अवघा माझा पंढरीनाथ, अवघा माझा पंढरीनाथ. काम क्रोध स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ, अवघा माझा पंढरीनाथ, अवघा माझा पंढरीनाथ. सांसारिक पदार्थांचा स्वार्थ तुकाराम महाराजांना नाही ही गोष्ट खरी आहे, पण तुकाराम महाराजांना सुद्धा स्वार्थ आहे. त्यांनीच सांगितलंय काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ. म्हणजे त्यांच्यात सुद्धा काम क्रोध लोभ स्वार्थ आहेत, आपल्यातही आहेत. पण आपल्या काम क्रोध लोभ स्वार्थाचा विषय जगत आहे, प्रपंच संसार आहे. आणि त्यांच्या कामाचा क्रोधाचा लोभाचा आणि स्वार्थाचा देखील एकमेव विषय आहे, तो म्हणजे पांडुरंग. विषय तो त्यांचा नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांच्यामध्ये सुद्धा काम क्रोध लोभ स्वार्थ आहेत, पण त्यांच्या कामाचा विषय पांडुरंग आहे, त्यांच्या क्रोधाचा विषय पांडुरंग आहे.
त्यांच्या लोभाचा जे माझे लोभेनी लोभे भगवंत म्हणतात ते सुद्धा लोभी आहेत, पण त्यांच्या लोभाचा विषय कोण आहे? मी आहे. त्यांच्यामध्ये देखील स्वार्थ आहे, पण त्या स्वार्थाचा विषय काय आहे? पांडुरंग आहे. काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांच्या समस्त चित्तवृत्तींचा विषय एकमेव पांडुरंग नारायण होऊन गेलेला आहे. एक विषय तो सकाळांचा हरी. म्हणजे त्यांच्यातही काम क्रोध लोभ स्वार्थ आहेत, पराकोटीचा स्वार्थ आहे, पण त्यांचा स्वार्थ पांडुरंग आहे. मग तुकाराम महाराजांचा स्वार्थ आहे पांडुरंग, आणि पांडुरंग रूपी स्वार्थ साधून देण्यामध्ये संत हे महत्वाचे घटक असल्यामुळं तुकाराम महाराजांनी संतांना सोयरा म्हटलं. विठ्ठल 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 विठ्ठल. व्यावहारिक व्याख्येला धरून सुद्धा तुकाराम महाराजांनी संतांना का सोयरा म्हटलं याचं थोडक्यात आपण चिंतन केलं. पायात विधी विठोबाचे, पायात विधी विठोबाचे, ते माझे सोयरे सज्जन सांगाती, ते माझे सोयरे सज्जन सांगाती, ते माझे सोयरे सज्जन सांगाती, ते माझे सोयरे सज्जन सांगाती. पायात विधी विठोबाचे, पायात विधी विठोबाचे, विधी विठोबाचे, विठोबाचे, पायात विधी विठोबाचे. ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया ठविती विठोबाचे. विठोबाच्या चरणाचं नित्य स्मरण करणारे जे संत सज्जन आहेत ते आमचे कोण आहेत? सोयरे आहेत. सोयरे संतांना म्हटलं हे खरं आहे, पण का म्हटलं याचा विचार आपण करतो आहोत. पै स्वार्थी जय उपकरे तयाची नाम सोयरे. स्वार्थाला उपयोगी पडणाराला व्यवहारात सोयरा म्हणतात. या न्यायानं देखील तुकाराम महाराजांनी संतांना सोयरा म्हटलं, कारण तुकाराम महाराजांचा स्वार्थ आहे पांडुरंग, आणि तो पांडुरंग प्राप्त करून देण्यात संतांचा मोठा काय आहे? वाटा आहे. हरिप्राप्तीसी उपाय करावे संतांचे कृपाय. संत विना प्राप्ती नाही, 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 संत विना प्राप्ती नाही. संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. ज्या ज्या महापुरुषांना ज्या ज्या संतांना भगवत दर्शन घडलं त्यांनी त्या भगवत दर्शनाचं कारण सांगताना संतांनी आमच्यावर कृपा केली म्हणून देवाचं दर्शन घडलं असंच सांगितलेलं आहे. जन्मालो त्याची आजी फळ झाले साची. भगवत दर्शन रूप जन्माला येण्याचं खरं फळ आज मला काय झालं? प्राप्त झालं. त्याचं कारण काय? तुम्ही सांभाळिले संती. हे संतजन हो, तुम्ही माझा सांभाळ केला, अंगीकार केला, स्वीकार केला, माझ्यावर अनुग्रह केला, म्हणून तर देवाचं दर्शन रूपी जन्माचं खरं फळ मला काय झालं? प्राप्त झालं. मला काय सांगायचंय? संतांचा स्वार्थ आहे पांडुरंग, तुकाराम महाराजांचा स्वार्थ आहे पांडुरंग, आणि तो पांडुरंग रूपी स्वार्थ कुणामुळं साधला जातो? संतामुळं. म्हणून स्वार्थी जय उपकरी तयाचे नाम सोयरे या न्यायानं तुकाराम महाराजांनी संतांना सोयरा म्हटलं. आणि दुसरी व्याख्या आपल्याकडे होती सौजन्य तेथे सोयरी. जेथे प्रेम आहे, निरपेक्ष प्रेम आहे, लक्षात आलं का? तिथे काय आहे? सोयरीक आहे. जगामध्ये जीवावरती निरपेक्ष प्रेम करणारा एकमेव घटक ते म्हणजे संत. विठ्ठला विठ्ठला ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळबळ्याची जाती, ऐसी कळबळ्याची जाती, करीना भावीना प्रीती, करीना भावीना प्रीती,
कळवळ्याची जाती कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती करीला भावेन प्रीती अशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. परत फेडीच्या अपेक्षे वाचून प्रेम करणारे फक्त कोण आहेत? संत. देव सुद्धा नाही करत. येशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार ये यथा माम प्रपद्यन्ते. आपण त्याच्यावर प्रेम केलं की तेवढंच मोजून तितकंच ग्रॅम प्रेम तो आपल्यावर करतो. विठ्ठला संतांचं वेगळं आहे. ज्ञानोबा राय तर लिहितात, अगावरी फोडावयाची लागी लोहो मिळो का परिसाचे अंगी का मिळतीये प्रसंगी सोनेची होईल. लोखंडाचा घन त्या परिसाला फोडायला जरी आला आणि फोडायच्या उद्देशाने जरी त्याचा स्पर्श झाला तरी ते परीस त्याचा काय करून टाकतं? सोनं करून टाकतं. त्या रीतीनं संतांशी आपला कोणत्या का होईना निमित्तानं संबंध आला तर ते आपलं कल्याणच करतात. कारण अनवरत प्रेम करणं हा त्यांचा काय आहे? स्वभाव आहे. म्हणून सौजन्य तेथे सोयरीक या न्यायानं तुकाराम महाराज संतांना सोयरा म्हणतात. विठ्ठल अजून एका रीतीने याचं चिंतन करता येणं शक्य आहे. थोडक्यात सांगून जातो. अभंगाकडे जायचंय आपल्याला. जीवाचा मुख्य आणि सगळ्यात प्रमुख असलेला सोयरा देव आहे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. जीवाचा मुख्य सोयरा देव आहे. आणि त्या देव सोयऱ्याशी सोयरी करून देणारे जे जे आहेत त्यांना तुकाराम महाराजांनी आणि सगळ्या संतांनी सोयरा म्हटलेला आहे. देवाशी सोयरी करून देण्यामध्ये मुख्य घटक आहेत संत. म्हणून संतांना देखील तुकाराम महाराजांनी काय म्हटलेलं आहे? सोयरा म्हटलेला आहे. जीवाचा मुख्य सोयरा कोण? देव. देव सोयरा मी बोलून गेलो. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा दिनाचा सोयरा. हरी पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा. पंढरी सिदारे आल्यानो संसारा पंढरी सिदारे आल्यानो संसारा पंढरी सिदारे आल्यानो संसारा पंढरी सिदारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा. पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. त्या पांडुरंगाला अनेक ठिकाणी सोयरा म्हटलेला आहे. ही सगळी आमची सोयरी मंडळी आहेत. त्यांनी जर प्रमाण द्यायला सुरुवात केली तर एका एकाचा 4-4 वेळेस काय येईल? नंबर येईल. रखुमाईच्या पती हरी सोयरी या रखुमाईच्या सदा माझे डोळे झडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे झडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे सदा माझे डोळे रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयर. या देवाला सोयरा अनेक ठिकाणी म्हटलेले असू द्या. देव हा मुख्य सोयरा आहे आणि त्याच्याशी संबंध करून देणारे जे जे घटक त्या सगळ्यांना तुकाराम महाराजांनी किंवा सर्व संतांनी सोयरा म्हटलेला आहे. त्या घटकांमध्ये प्रमुख घटक संत आहेत. अहो जे जे घटक सामील आहेत थोड्या भार अंशाने सुद्धा त्यांना सुद्धा तुकाराम महाराजांनी सोयरा म्हटलेला आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी पक्षी सुस्वरी आळविती. वृक्षवेलींना त्या पक्ष्यांना वनचरांना सुद्धा काय म्हटलं तुकाराम महाराजांनी सोयरा. कोणत्या न्यायानं? देव प्राप्ती करून देण्यात हे काय आहेत? सहाय्यक आहेत. येणे सुखे रुचे एकांताचा वास. यांच्या सानिध्यात आम्हाला एकांतवास घडतो आणि भगवत प्राप्तीची जी साधना भजन ते चांगल्या रीतीने यांच्या सानिध्यात घडत असल्यामुळं देवप्राप्तीमध्ये हे आम्हाला सहाय्यक आहेत. म्हणून हे सुद्धा आमचे सोयरे आहेत. विठ्ठला सद्गुरूंना सोयरा म्हटलेला आहे ज्ञानोबारायांनी. सद्गुरू सारिखा सोयरा सज्जन. ज्ञानोबारायांनी सद्गुरूंना काय म्हटलं? सोयरा म्हटलं. पण जरा सद्गुरू विलक्षण सोयरे आहेत. व्यवहारामध्ये एक सोयरीक आपण केली की त्या सोयऱ्याचे पूर्वीचे सगळे सोयरे आपले नवे सोयरे होत असतात. माझं बोलणं लक्षात येत आहे? फार काय अवघड नाही. किचकट असं आहे. किचकटाला आरंभ नाही केला. आपण एखादी सोयरी केली की त्या पाहुण्याचे पहिले सगळे पाहुणे आपले नवे काय होतात? म्हणजे सोयरीकीनं सोयरीक वाढते. कुठं? व्यवहारात. पण सद्गुरू असे विलक्षण सोयरे आहेत. त्यांच्याशी एखाद्या जीवाची सोयरीक झाली रे झाली की सोयरीक वाढत नाही, उलट सगळी पहिली सोयरीक संपुष्टात येते. विठ्ठला हे असो विस्मोदातारा. ज्ञानोबाराय सद्गुरू निवृत्तीनाथांना म्हणतात, हे असो विस्मोदातारा तू होसी जयाचा सोयरा. सोयरिकीच्या व्यवहारा मुखेची तो. हे निवृत्तीनाथा, आपण ज्या जीवाचा अंगीकार करता स्वीकार करता, ज्याचा सोयरा तुम्ही होता, त्याची पहिली सगळी जगाशी असलेली सोयरीक संपुष्टात येते आणि त्याची एकमेव सोयरीक जडते ती म्हणजे पांडुरंगाशी. विठ्ठला अशा भगवत प्राप्तीमध्ये सहाय्यक असणाऱ्या घटकांमध्ये सगळ्यात प्रमुख घटक संत आहेत. म्हणून तुकाराम महाराजांनी संतांना काय म्हटलं? सोयरा म्हटलं. इथपर्यंत कळालं. तुकाराम महाराजांनी संतांना सोयरा का म्हटलं इथपर्यंत आमचा विषय स्पष्ट झाला. पण तुकाराम महाराज ज्या संतांना आपला सोयरा म्हणतात ते नेमके कसे? अभंगाचं पहिलं चरण. सोयरा हरी सोयरा तुकाराम महाराज ज्या संतांना आपला सोयरा म्हणतात त्या संतांचं स्वरूप सांगितलेलं आहे. आम्हा सोयरे हरिजन. आमचे सोयरे कोण? हरिजन. हरिजन म्हणजे संतजन. हरे हे जन हरीचे जे होऊन गेलेले आहेत. हरिजन शब्द संत वाङ्मयामध्ये संतवाचक आहे. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. हरिजन म्हणजे संतजन. हरिजना सवे भेटी
नवो अंग संगे तुटी. हरिजन म्हणजे संतजन. तुकोबाराय म्हणतात, आम्हा सोयरे हरिजन, आमचे सोयरे संतजन आहेत. त्यांनी असं नाही म्हटलं पुढारी आमचे सोयरे आहेत, मोठे उद्योगपती आमचे सोयरे आहेत, मोठे विद्वान लोक आमचे सोयरे आहेत, कोणीतरी उच्च पदस्थ आमचे सोयरे आहेत. नाही, त्यांनी संतांना काय म्हटलेलं आहे? सोयरा म्हटलं. पण कोणत्या संतांना? उगीच आडनावाच्या संतांना, पदवीधारक संतांना, किंवा अज्ञानी लोक ज्यांना आपला गुरु मानतात अशा संतांना नाही. लक्षणं सांगितलेली आहे. वस्तूची सिद्धी लक्षण आणि प्रमाणाने होते, केवळ प्रतिज्ञेने होत नाही. केवळ याला हा संत आहे असं म्हणून चालत नाही. लक्षणं जुळावी लागतात, शास्त्रात सांगितले. नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तू सिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. लक्षण त्याच्यात संतांचं पाहिजे, काही प्रमाण पाहिजे. लक्षात आलं का? कोणत्या संतांना सोयरा म्हणतात तुकाराम महाराज? जनी भाग्य निकिंचन. जन असा पाठ आहे, पण अर्थ करताना जनी असा पाठ घ्यावा लागतो, नाही तर अर्थ करता येत नाही. जनी भाग्य निकिंचन. आता ह्या पदाचा जो अर्थ आहे तो आपल्या समजुतीच्या पूर्ण उलट आहे. अगोदर सांगितलेलं बरं. आपल्या ज्या समजुती दृढमूल झालेल्या, ज्या धारणा पक्क्या झालेल्या आहेत, त्याच्या पूर्ण उलट हे पहिल्या चरणाचं उत्तरार्ध आहे, जनी भाग्य निकिंचन. पण आता जसा आहे त्याचा अर्थ तर करावा लागेल की नाही, ऐकून तर घ्यावं लागेल. बरं तुम्ही बोलावलंय मला तर अर्धा तास अजून ऐकावंच लागेल, पर्याय नाही काही. लक्षात आलं? कोणत्या संतांना तुकाराम महाराज आपला सोयरा म्हणतात? जनी भाग्य निकिंचन. काय अर्थ आहे? जगामध्ये निष्कांचन अवस्था, निर्धन अवस्था, दारिद्र्य अवस्थेला जे भाग्य मानतात असे संत आमचे सोयरे आहेत. विठ्ठल. कळालं नसलं तर डबल सांगतो, आणि कळालं असून विश्वास बसला नसला तरी परत सांगतो. जगामध्ये दारिद्र्य अवस्था, निर्धन अवस्था, निष्कांचन अवस्थेला जे आपलं काय मानतात? भाग्य मानतात. म्हणतात नाही, मानतात. म्हणणं वेगळं. म्हणायला काय, आम्ही पाठ केल्यानंतर म्हणतो सोने रूपी आम्हा मृत्यू की. म्हणणं वेगळं, मानणं वेगळं. तुझी मान्यता काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. ज्यांची मान्यता अशी आहे की निर्धन अवस्था हे भाग्य आहे, असे हरिजन आमचे सोयरे आहेत. विठ्ठला. तुम्ही साधारण विचार करा, तुकाराम महाराज ज्यांना आपला सोयरा म्हणतात ते जरा त्यांच्या बरोबरीचे तर पाहिजेत की नाही? व्यवहारात जो बरोबरीचा आहे त्यालाच गरीबाला कोणी सोयरा म्हणतं का? लक्षात आलं? आपल्या बरोबरीचं स्टेटस त्याचं जुळलं तर त्याला काय म्हणतात? सोयरा म्हणतात. मग तुकाराम महाराज वैराग्य शिरोमणी आहेत. ते ज्यांना सोयरा म्हणतील ते काय लुंग्या सुंग्याला म्हणतील का? विठ्ठल. तो सुद्धा तेवढाच वैराग्य संपन्न असेल तरच त्याला काय म्हणतील? सोयरा. नाही तर तुकाराम महाराज भाव देणार नाहीत. मगाशी प्रमाण सांगितलं त्यांनी. ते माझे सोयरे सज्जन सांगती, पाया ठविती विठोबाचे. त्याचं ध्रुपद आहे. येरा मान विधी पाळना पुरते, देवाची ती भूते म्हणून या. तुकोबारायांना कोणीतरी विचारलं, का तुम्ही संतांना सोडून कोणाला सोयरा म्हणत नाही? पण तुमच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या तर सगळ्याचा मान तुम्ही ठेवता, मग सगळ्यांना सोयरा म्हणायला काय झालं? सगळ्याचा मान तर ठेवता की नाही? आल्यानंतर विचारपूस, कुठून आले, गाडीवर आले का, चहा घेतला का, विचारतात की नाही? आणि मग संतांनाच सोयरा म्हणता, मग बाकीच्यांना सोयरा म्हणायला काय झालं? तुकाराम महाराज म्हटले नाही. सगळ्यांचा मान आम्ही ठेवतो त्याचं कारण आहे, येरा म्हणजे जे संत नाहीत असे दुसरे, त्यांना जो मान आम्ही देतो तो विधी पाळना पुरते. शास्त्राचा नियम आहे बाबा, अतिथी देवो भव, म्हणून आम्ही त्यांना मान देतो. पुढे लिहिलं देवाची ती भूते म्हणून या. आता ह्या भूतांना देवानी जन्माला घातलं म्हणून मान ठेवतो, पण सोयरा संतांनाच म्हणतो. विठ्ठल. आता जगामध्ये एकतर संतांना कोणी आपला सोयराच म्हणत नाही. लक्षात आलं का? आणि जर संतांना कोणी सोयरा म्हटलं तर ते साध्या सुध्या संतांना नाही, उच्च पदस्थ, त्याला काय म्हणतात? ते आमचे सोयरे आहेत. मला सांगा, एखाद्याचं फार पाठांतर आहे, निष्ठावान वारकरी आहे, पण बिचारा आपली पिशवी घेऊन एसटीनं फिरतो, कोणी म्हणेल का त्याला सोयरा? बोललं लक्षात येत आहे का? नाही आलं तर जेवून जा, काय अडचण नाही. कोणी गरीब असेल, सायकलवर फिरतो, कोणी म्हणेल त्याला सोयरा? तोच महाराज एखाद्या उच्च पदावर पोहोचला, मग
त्याचा आणि ज्यांचा दुरान्वयाने संबंध नाही ते म्हणतात महाराज आमचे जवळचे सोयरे आहेत. विठ्ठल. जगातील लोकांचा कल मोठ्यांना आपला सोयरा म्हणण्याकडे दिसत असताना लोकधारणेच्या पूर्ण उलट तुकाराम महाराज इथं सांगतात. लोक गरीबाला नाही सोयरा म्हणत. जो मोठा आहे, मी बोलून गेलो, त्याच्याशी दुरान्वयाने संबंध नसला तरी साहेब आमच्या जवळचे पाहुणे आहेत ना. झालेली घटना सांगतो. 30-40 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील एक सद्गृहस्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले कमी वयातच, आणि पुण्यामध्ये त्यांच्यासोबत शिकलेली अनेक लोक सांगू लागली साहेबांना आम्ही एकाच शाळेत शिकत होतो, कारण आता ते मुख्यमंत्री झाले. तर इथपर्यंतच मजल थांबली नाही त्यांची, पुढे गेली मजल. एका शाळेत होतो एवढं नाही, एका वर्गात होतो एवढंच नाही, एका बेंचवरच बसत होतो साहेबांना आम्ही. बरं 1-2 माणसांनी सांगून थांबाव ना, 2-3 माणसं बसतात बेंचवर. पण ज्यावेळेस 50-50 लोक म्हणू लागले साहेबांना आम्ही एका बेंचवर बसत होतो, त्यावेळेस पुण्यामध्ये एक विद्वान संपादक होते, त्यांनी त्यावेळेस एक सदर लिहिलं होतं. ते म्हटले साहेबांची बेंच किती किलोमीटर होती. विठ्ठल. जगामध्ये जो मोठा आहे तो आपला सोयरा आहे असं म्हणण्याकडे जगाचा कल दिसत असताना तुकाराम महाराज उलटच बोलताना दिसतात. मी बोलून गेलो, कोणी उच्च पदस्थ असेल, कोणी राजकीय, कोणी वजनदार व्यक्तिमत्व असेल, धनाढ्य कोणी असेल, तर लोक सांगत असतात ते आमचे सोयरे आहेत. त्यांना नेमकं विचारलं कोण आहेत बरं तुमचे, तर किती जवळचे ते पण सांगता येत नाही. आणि जर विचारलंच खोदून तर ते सांगतात. काय सांगतात? आमची जी आत्या आहे तिचा जो दीर आहे त्याची मावस बहीण जी आहे तिच्या पुतणीच्या जावयाचा हा पुतण्या आहे. काही कळालं काय? शास्त्र कळेल पण हे कळणार नाही. आणि तुम्ही जरी म्हटले परत सांगा तर मलाही सांगता येईल. इतकं जवळचं नातं असतं. विठ्ठल. जगातील लोकांचा कल मोठ्यांना आमचा सोयरा आहे असं म्हणण्याकडे असताना तुकाराम महाराज इथं संतांना सोयरा म्हणतात. बरं म्हणे ना का संतांना सोयरा, जरा एखाद्या मठाधिपती संतांना म्हटलं असतं तर ठीक होतं. नाही, जनी भाग्य निकिंचन निष्कांचनता हे भाग्य आहे अशी मान्यता ज्याची आहे ते संत आमचे काय आहेत? सोयरे. गोष्ट अशी आहे, संसारिकांचं वैभव वेगळं आहे, संसारिकांचं ऐश्वर वेगळं आहे, संसारिकांची शोभा वेगळ्या गोष्टीत आहे, साधूंचं ऐश्वर वेगळं आहे, साधूंची शोभा वेगळ्या गोष्टीत आहे, साधूंची श्रीमंती वेगळी आहे. संसारिकांची काय श्रीमंती? शेतीवाडी, घरदार, मुलं बाळ, गुरं ढोरं, गाड्या घोड्या, आणखी काय जोड्या तुम्हाला पाठ असतील का बाप्पा? ही श्रीमंती कोणाची? संसारिकाची. त्याने तो शोभतो. नसेल त्याच्याकडे त्याने जोडून या धन उत्तम व्यवहारे धन मिळवावं, कारण त्याला साधू संतांची सेवा करणं, सगळ्या आश्रमांची जबाबदारी त्याच्यावर असते. धनानं शोभतो कोण? संसारी. पण साधू त्याची संपत्ती वेगळी. योग्याची संपदा त्याग आणि शांती, योग्याची संपदा त्याग आणि शांती, योग्याची संपदा त्याग आणि शांती, उद्योगी कीर्ती सोहळा मान, योग्याची संपदा म्हणजे साधूची संपत्ती, त्याग आणि शांती. त्याची संपत्ती वेगळी आहे, त्या संपत्तीनं तो श्रीमंत आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज कोणत्या श्रीमंतीनं? वैराग्य. विठ्ठला. एक जात सगळेच संत ऐश्वर्यवान आहेत, पण त्यांचं ऐश्वर वेगळं आहे. योग्याची संपदा, त्याग आणि शांती. ज्याचा त्याग मोठा, ज्याचं वैराग्य मोठं, ज्याचा बोध मोठा, तो मोठा संत. पण व्यावहारिकांची दृष्टी एवढी दूषित झालेली आहे. त्यांना विचारलं संसारी कोण मोठा, ते उत्तर बरोबर देतात. ज्याच्याकडे गाड्या घोड्या शेतीवाडी आहे तो संसारी मोठा. बरोबर आहे, व्यवहाराच्या पातळीवर एकदम बरोबर आहे. पण त्यांनाच विचारलं साधू कोण मोठा, त्यागन शांतीन वैराग्यन बोधन, ते नाही उत्तर येत. हे घाबड त्याच्याकडे आहे तो. विठ्ठला. ही मूर्खपणाचीच उत्तर आहे तशी. तर म्हणून म्हटलं यांना लावू नका. लक्षात आलं? लावलं तर तुमच्याकडे टाकू नका. ती राग येतो काही लोकांना. आला तरी आमचं काय बीड हा का, आम्ही कोणाच्या बापालाच भीत नाही. विठ्ठला. का म्हणे सत्य सांगे येवत रागे येतील ती. राग आला तर आला,
जीव द्यावा त्यांनी, लक्षात ठेवा. संतांची संपत्ती वेगळी आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, आमची शोभा कशात आहे? इहलोकी आम्हा भूषण अवकळा, भोपळा वाकळा अन्न भिक्षा. तुकाराम महाराज म्हणतात, या गोष्टीमध्ये आम्हाला भूषण आहे, ही गोष्ट आम्हाला अभिमानास्पद आहे, ही गोष्ट आम्हाला गौरवास्पद आहे. कोणती? अवकळा. म्हणजे दारिद्र्याला भूषणानं मिरवणारे जे आहेत ते आमचे सोयरे आहेत. विठ्ठला आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुतरी घर राखी. ही गोष्ट अभिमानाने मिरवावी माणसाने. माझे श्री गुरु स्वामीजी महाराज, स्वामीजी म्हणजे मी स्वामीजी शब्द घेतला का लक्षात आणायचं, स्वामी भारतानंदगिरीजी महाराज. लक्षात आलं का? हा. तुम्हाला परिचय आहे याचा अर्थ, लक्षात आलं का? ते सांगत असतात, व्यवहारातील सगळं काही असण्यानं संसारी शोभतो आणि काहीच नसण्यानं साधू शोभतो. विठ्ठला जनी भाग्य निकिंचन, निष्कांचनतेला जे आपलं भाग्य मानतात असे संत जन आमचे सोयरे आहेत. आता शोधायला निघालं तर एवढे काही भेटणार नाहीत, असे संत पण आहेत. आता तुम्ही पाहिलेच नाही, त्याला काय करावं? निरस्त पादपे देशे एरंडोपी द्रुमा येते. संस्कृत साहित्यात अशी म्हण आलेली आहे, ज्या देशातील लोकांनी वटवृक्ष पाहिलेला नसतो ते एरंडालाच मोठं झाड म्हणतात. विठ्ठल कळालं तर बरं होईल, नाही तर काय अडचण नाही. जनी भाग्य निकिंचन, एक जात सगळेच संपत्तीच्या मागे लाग. अहो तुमची संपत्ती वेगळी, ती तुम्ही मिळवावी. आमची संपत्ती वेगळी, आम्ही तिच्या मागे लागावं आणि आम्ही त्यानं शोभत असतो. लक्षात आलं का? जनी भाग्य निकिंचन. एक श्लोक मला सांगायचा आहे, नारदांनी त्यांच्या ग्रंथामध्ये उद्धृत केलेला आहे, भगवंताचं वचन आहे. भगवंतानं सांगितलं, या गोष्टी एखाद्याच्या जीवनात प्राप्त झाल्या तर समजायचं मी त्याच्यावर अनुग्रह केलेला आहे. कोपलेलो नाही, मी त्याचा स्वीकार केलेला आहे. माझी त्याच्यावर काय झालेली आहे? कृपा झालेली आहे. जर या 5 गोष्टी त्याच्या जीवनात होत असतील तर, घडत असतील तर कोणत्या? हा श्लोकही आपल्या समजुतीचे जरा विपरीतच आहे, पण आहे का? आता काय करता? देशत्यागो महान व्याधी विरोधो बंधुभी सह धनहानिरपमानंच मदनुग्रह लक्षणम. 5 गोष्टी सांगितल्या देवानं. माझ्या अनुग्रहाचं ते चिन्ह आहे. कोणत्या कोणत्या गोष्टी? देशत्यागो, एखाद्याला गाव सोडून जायची वेळ आली असेल, देव म्हणतो मी त्याच्यावर अनुग्रह केला. लोकांना विचारत लोक म्हणतील तो करंट्या कपाळाचा आहे, त्याला गाव सोडून जावं लागलं. देव म्हणतो मी त्याच्यावर अनुग्रह केला. देशत्यागो. दुसरा महान व्याधी, महान व्याधी जर जडली असेल तर देव म्हणतो मी त्याच्यावर अनुग्रह केला. विरोधो बंधुभी सह, भावकीशी भांडण झालं असेल तर देव म्हणतो मी त्याच्यावर अनुग्रह केला. पण हे ऐकून उद्या नाही करायचं, झालं असेल आपोआप तर. लक्षात आलं का? तिसरी गोष्ट. चौथी कोणती? धनहानी. ही धननाश झाला असेल, द्रव्यनाश झाला असेल, आपला पैसा संपुष्टात आला असेल, देव म्हणतो मी त्याच्यावर काय केला? अनुग्रह केला. आणि शेवटचा अपमानांच, कोणी आपला उपमर्द केला, अवमान केला, अपमान केला असेल, देव म्हणतो मी त्याच्यावर काय केला? अनुग्रह केला. अहो तुकोबराय सुद्धा दुष्काळाला काय म्हणतात? बरे झाले. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे या दुष्काळे पीडा गेली, बरे या दुष्काळे पीडा गेली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, अनुतापे तुझे राहिले चिंतन. दुष्काळे पीडा गेली, बरे या दुष्काळे पीडा गेली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, अनुतापे तुझे राहिले चिंतन. दुष्काळाला कोणी बरं म्हणेल का? बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा गेली. ही पीडा झाली आम्हाला. जो मान सन्मान या देहू परिसरात होता तो मान सन्मान संपुष्टात आला. पूर्वजांनी जोडलेलं जे धन होतं ते धन संपुष्टात आलं. हे देवा हे बरं केलं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. का बरं? अनुतापे तुझे राहिले चिंतन. हे देवा त्या अनुतापापोटी तुझं चिंतन मला सर्व काळ घडलं म्हणून बरं झालं.
मग असं मानणारे तुकाराम महाराज ज्यांना सोयरा म्हणतील ते काय असं उगीच कुणाला म्हणतील का? जनी भाग्य निकिंचन, जगामध्ये निष्कांचनता निर्धनता या अवस्थेला जो आपलं भाग्य आहे असं मानतो, जे मानतात ते हरिजन आमचे कोण आहेत? सोयरे. इथं व्याख्या सुद्धा बोलता बोलता करून टाकली. हरिजन कोणाला म्हणायचं, संत कोणाला म्हणायचं? निर्धन अवस्थेला जो भाग्य मानतो तो संत. विठ्ठला पण मी बोलून गेलो, असं म्हणणं वेगळं आणि मानणं वेगळं. आपणही म्हणू शकतो ऐकून ऐकून, निर्धन अवस्था भाग्य आहे, बरं झालं बरं झालं. कुठपर्यंत म्हणल? पैशाची चांगली अडचण येत नाही तोपर्यंत. पैशाची का अडचण आली त्या सगळ्या मान्यता काय होऊन जातात? रद्द होऊन जातात. त्याच्यासाठी मोठ्या धैर्याची काय आहे? आवश्यकता आहे. 3 टप्पे करू आपण. दारिद्र्य अवस्था भोगणं ही एक गोष्ट, दारिद्र्य अवस्था समाधानानं भोगणं ही दुसरी गोष्ट, आणि दारिद्र्य अवस्थेला भाग्य मानणं ही सर्वोच्च तिसरी गोष्ट. 3 गोष्टी कळाल्या. आता तुम्ही आम्ही जे आहोत सामान्य लोक, आपल्याला देखील प्रारब्धानं दारिद्र्य वाट्याला येतं. दारिद्र्य अवस्था आपणही भोगतो, पण जरा चिंता विलाप करत कणत कुथत देवाला दुष्ण देत देत भोगतो. हे हा एक टप्पा. एखादा कोणी सत्संग श्रवण करणारा असेल, साधूच्या सानिध्यातला असेल, सद्ग्रंथांचं पठन वगैरे करत असेल, त्याच्या वाट्याला दारिद्र्य अवस्था आली असेल तर तो देखील ती दारिद्र्य अवस्था भोगतो, पण देवाला दूषण नाही देत. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे. ही दारिद्र्य अवस्था माझ्या प्रारब्धाचा भाग आहे, माझंच कर्म तसं म्हणून हे माझ्या वाट्याला आला असं म्हणून आनंदानं भोगतो. दारिद्र्य अवस्था बळबळ भोगणं वेगळं, आनंदानं भोगणं वेगळं. पण तिसरा जो टप्पा आहे दारिद्र्य अवस्थेला भाग्य मानणं, देवाची कृपा मानणं, हे कोण म्हणू शकतं? फक्त संत. आणि असं जे म्हणतात तेच आमचे सोयरे आहेत. विठ्ठला. पण एवढ्याकरिता फार मोठ्या धैर्याची आवश्यकता असते. आपलं सामान्यांचं धैर्य लगेच काय होऊन जातं, परिस्थिती बदलली की डळमळीत होतं आणि आपण देवाला दूषण देतो. एवढं मी देवाचं भजन करतो पण हे दुःख माझ्या का वाट्याला, दिलं भजनच सोडून. लक्षात आलं का? मध्येच काय होतं? परिभोग विजय बळी या दृष्टी जेणे, पण भोगावंच लागतं, काय करावं त्याला. लक्षात आलं का? आता ते सांगायचे आमचे गुरुवर्य, ठेविले आनंदी तैसेची राहावे. तू बरं सांगतात राहावे, नाही तर काय करावं? राहावंच लागतं. काय बदल थोडंच करता येतो, फक्त चित्ते असू द्यावे समाधान. विठ्ठला. पण संतांमध्ये असलेलं जे धैर्य आहे ते कोणत्याही प्रसंगी भंगत नाही. या भंगाचं दुसरं ज्याच्या धैर्य नाही भंग, ज्याच्या धैर्य नाही भंग, ज्याच्या धैर्य नाही भंग, ज्याच्या धैर्य नाही भंग. भाव एक विधरंग, भाव एक विधरंग, हा भाव एक विधरंग, ज्याच्या धैर्य नाही भंग, ज्याच्या धैर्य नाही भंग, ज्याच्या धैर्य नाही भंग, ज्याच्या धैर्य नाही तात्या म्हणायला लागले होते, काय झालं मध्येच? धैर्य भंग झालं काय सगळे? ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एक विधरंग. काय काय घाबरायचं कारण नाही. 20 मिनिटात आपलं कीर्तन संपेल. धैर्य भंगू देऊ नका. लक्षात आलं का? भूक येतं आणि ऐक नाही, पुढं आलेलंच आहे, भूक लागली असेल. आप्पा म्हणतात 10-15 मिनिटं पुढं गेलं तरी चालेल. आता तुम्ही एकटे मला आशीर्वाद देता आणि बाकीच्या ऋषीमुनींनी शाप दिला तर ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एक विधरंग. 2 रीतीनं सांगितलं इथं. ज्यांच्या धैर्याला कधीही भंग पावत, ज्यांचं धैर्य कधीही भंग पावत नाही, असे हरिजन आमचे सोयरे आहेत. आणि जे भगवंताच्या भक्तिरंगामध्ये एकविधतेनं रंगून गेलेले आहेत
असे हरिजन आमचे सोयरे आहेत, ज्यांच्या धैर्यानाही भंग. सामान्य माणसाचं धैर्य कोणत्याही प्रसंगी काय होतं, भंगत असतं. धैर्यभंगाचे अनेक कारणं शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. योगदर्शनकारांनी चित्तविक्षेपाचे 9 म्हणून जे कारणं योगदर्शनामध्ये सांगितलेले आहेत, ती समस्त कारणं धैर्यभंगाची म्हणून देखील आपल्याला सांगता येणं शक्य आहे, पण तेवढी वेळ नाही. हे 8-10 दिवस कीर्तन करावं लागेल याच्यावर. व्याधिस्त्यान संशय प्रमाद आलस्य विरती भ्रांती दर्शन लब्ध भूमिकत्व अनवस्थितत्व आणि चित्तविक्षेपास्ते नव अंतराया. विठ्ठल त्याच्या वाटेला आपल्याला जायचं नाही. पण धैर्यभंगाचे अनेक कारण आहे. निंदा हे सुद्धा धैर्यभंगाचं काय आहे, कारण आहे. एखादा परमार्थाला निघालेला नवीन साधक असेल आणि कोणी दुष्ट दुर्जनांनी जर त्याची निंदा केली तर त्याचं धैर्य काय होतं, भंगत, परमार्थ सोडून देतो. आणि असे ऋषी मुनी दर गावात 2-4 असतात. आमचे वैकुंठवासी गुरुवारी अण्णा सांगायचे, जगन्नाथ अण्णा ऋषी मुनी. ते म्हटले, मी पूर्वी लग्नांना जायचो आशीर्वाद द्यायला, महाराज लोकांना बोलवतात की नाही, तसं मी जायचो. आणि लग्न लागलं की पुढचा एक विधी लगेच असायचा. कोणता? ते नवदाम्पत्य तिथल्या वयस्करांच्या पाय पडायचं, वयस्कर लोकांच्या. मला बरेच दिवस कळेनाच हे का पाय पडतात म्हणून, पण नंतर विचारांती कळालं, बरोबर आहे, हे वयस्कर लोकांच्या पाय पडतात, हे बरोबरच आहे, ठीकच आहे. काय कारण? त्यांनी सांगितलेलं जसं तसं सांगतो. ते म्हटले, मला लक्षात आलं की या दोघांनी वधूवरांनी आत्ता ज्या संसार अरण्यात प्रवेश केलेला आहे, त्या अरण्यातील हे ऋषी आहेत. विठ्ठल त्याच्यातील काही ऋषींचं तर असं तप झालेलं असतं. कोणतं? लोकांना परमार्थाला लावण्याचं नाही, परमार्थाला निघालेले माग आणण्याचं. आणि त्यांच्या तोंडून उलशिक शब्द ऐकला की एखाद्याचं धैर्य भंगलंच म्हणून समजायचं. लक्षात आलं का? शास्त्रकारांनी सांगितलं, निंदंतु नीतीनी पुन्हा यदि वा सुवंतु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात पथ प्रविचलंती पदम न धीराः. जे धीर पुरुष आहेत, संत पुरुष आहेत, सन्मार्गाने चालण्याचं व्रत ज्यांनी स्वीकारलेलं आहे, ते कोणी आपली निंदा केली, कोणी स्तुती केली, निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मद हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी तुगा म्हणे असे जन, नाही का न ते ठाई. कोणी निंदा करा, कोणी स्तुती करा. निंदा सुद्धा काय आहे, धैर्यभंगाचं कारण आहे. साधकांनी या निंदा स्तुतीकडे काय केलं पाहिजे, दुर्लक्ष केलं पाहिजे. निंदा जेवढी घातक त्याच्यापेक्षा स्तुती जास्त घातक. विठ्ठला आम्ही ज्यांना गुरुस्थानी मानायचो, वैकुंठवासी कृष्णदेवा महाराज देवा, ते एक गोष्ट सांगायचे. ते म्हटले, दहीगावचे, ते म्हटले, एका गावाजवळ एक 8-10 किलोमीटर अंतरावर एक मोठा डोंगर होता उंच. त्या गावातील मुलांनी विचार केला, या डोंगरावरती जाऊन आपण आता भगवा ध्वज लावूया, पताका नेऊन लावूया. का? तर तिथून 5-7 गावांना काय होईल, त्या ध्वजाचं दर्शन होईल, आपल्या धर्माचं प्रतीक आहे. 50-50 मुलांनी विचार केला आणि निघाले. ते ध्वज घेतला, ध्वज घेतलेला समोर चालला, बाकीचे जय श्रीराम वगैरे घोषणा देत चाललेले आहेत. त्या डोंगराजवळ येऊन थांबले. त्या डोंगर पायथ्याला एक गाव होतं आणि त्या गावात जरा ऋषीमुनी जास्तच होते हे असे. लक्षात आलं. त्यांनी विचार केला, ही मुलं चाललीत, काय यांचं काय प्रयोजन आहे. विचारलं, त्यांनी सांगितलं भगवा ध्वजवर नेऊन लावायचा आहे. त्यांनी नियमाप्रमाणे आपलं उपदेश करायला सुरुवात केली. जाऊ नका म्हटले, खूप मोठ्या दऱ्या आहेत, हिंस्र पशु आहेत, बिबटे सुद्धा आलेले आहेत म्हणे. लक्षात आलं का? जाऊ नका. आतापर्यंत बरेच लोक गेले, मागं आले नाही, त्यातले अर्धे तर गळूनच गेले. लक्षात आलं. पण अर्धे लोक चालले. यांनी पुन्हा जोरदार प्रवचन करायला सुरुवात केली. सगळे लोक एक एक करून मागं गेले. पण ज्याने ध्वज घेतलेला होता तो चालतच राहिला. यांच्याकडे लक्षच दिलं नाही. आणि डोंगरावर जाऊन त्यांनी शेवटी ध्वज लावला. ही गोष्ट सांगितल्यानंतर देवांनी मला विचारलं, म्हटलं सांग बरं देवदास, त्याने का लावला असावा. म्हटलं तो फार निश्चयी वगैरे असला पाहिजे. बाबा म्हटले तसं नाही, त्याला ऐकू येत नव्हतं. विठ्ठल तात्पर्य काय, ज्याला मोठी कामं करायची त्याने बहिर व्हायला शिकावं. विठ्ठल निंदेनं सुद्धा धैर्य भंगत, स्तुतीनं सुद्धा धैर्य भंगत. आणि सगळ्यात प्रमुख कारण सांगितलेलं आहे धैर्यभंगाचं, आशा धृतिम हंती. आशा ही धैर्याचा नाश करते. आशा ते करविते बुद्धीचा तो लोभ. तुकोबाराय म्हणतात, बुद्धीचा लोभ होतो जर अंतकरणात विषयाची आशा निर्माण झाली तर. संतांचं धैर्य का भंगत नाही. गेले आशा पाश
नाना जे देही उदास गेले आशापाश निवारुणी. आशा ही त्यांनी समूळ नष्ट केलेली असते. एक अभंग आहे पहा, सांगतोच आता, मला आवडतो तो. आशा ही समूळ खणूनी काढावी तेव्हाची गोसावी व्हावी तिने, नाहीतरी बरे असावे संसारी फजिती दुसरी करू नये. आशा मारोनिया जयवंत व्हावे तेव्हाची निघावे सर्वातुनी. तुका म्हणे जरी योगाची तातडी आशेची बी बुडी करी आधी. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला निवृत्ती मार्गाला चालायचंय, संन्यस्त जीवन जगायचंय, त्याने अगोदर आशा मुळासह खणून काढावी, कापून काढावी नाही म्हटली. नाही तर वरी वरी पालवी खुडी जन्म मुळी तरी उदक झाली तरी कैसरी नाशू निपजे तया वृक्ष. मग आडवेनी अंगे फाके. लक्षात आलं की ते वृक्ष ती कापायची नाही. आशा काय करायची? समूळ मुळासह ती काय करायची? खणून काढायची. पूर्ण निराशी ही जीवन झालं पाहिजे. तेव्हाची गोसावी व्हावे तेने, तेव्हाच त्यानं काय व्हावं? संन्यस्त धर्म स्वीकारावं. नाहीतर कोणी काय नवस केलेलं नाही संन्यासी व्हावं म्हणून. नाहीतरी बरे असावी संसारी. कितीतरी लोक आहेत संसारी महात्मे. आता काल परवा कीर्तन झालं की नाही त्यांचं? पूजनीय तुकाराम बाबा, आमचे महिन्याचे निष्ठावान वारकरी आपल्याकडे येत असतात. ते ज्ञानेश्वरी वगैरे मुखोद्गत आहे पहा त्यांचं. हा भीमदादा गृहस्थी माणसं आहेत की नाही? नाहीतरी बरे असावे संसारी फजिती दुसरी करू नये. आम्ही तर म्हणतो दुसरी करू नये, आणि दुसऱ्याची तर अजिबात करू नये. विठ्ठला कळालं तर बरं होईल, लक्षात आलं. धैर्यभंगाचे जे मुख्य कारण, त्यातील प्रमुख कारण आशा, तीच संतांनी नष्ट केलेली असल्यामुळं त्यांचं धैर्य कोणत्याही प्रसंगी भंगत नाही. तुका म्हणे वीर्या वीर संत धीर समुद्र, संत धीर समुद्र, तुका म्हणे तुका म्हणे वीर्या वीर संत धीर समुद्र. संत हे धैर्याचे सागर आहेत, प्रसंगी अभंग धैर्यवंत, असं संतांचं काय केलेलं आहे वर्णन. धीर तो कारण साह्य होतो नारायण. धैर्य धारण केलं पाहिजे, पण माणसाचं धैर्य मध्येच काय होतं? भंगत. धैर्य कशाला म्हणतात? मोठा विषय मी बोललो. या भंगातील एक एक पद म्हणजे एक एक दोन दोन कीर्तनाचा काय आहे विषय आहे. सामान्यांच्या अंतकरणात विकार उत्पन्न करू शकतील असे विषय जवळ असताना सुद्धा ज्यांच्या अंतकरणाला विकार स्पर्श करू शकत नाहीत त्यांना म्हणतात धीर, आणि त्यांच्या वृत्तीला म्हणतात धैर्य. विठ्ठला विकार हेतौ सती विक्रियन्ते यशान्न चेतांसी एव धीराः. तुकाराम महाराजांचं जीवन याला काय आहे? प्रमाण आहे. जाई व तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न. सामान्य माणसाच्या अंतकरणात विकार उत्पन्न करतील असे विषय जवळ असताना सुद्धा ज्यांच्या अंतकरणाला स्पर्श करू शकले नाही त्यांना म्हणतात धीर, आणि त्यांच्या अंतकरण वृत्तीला म्हणतात धैर्य. ज्यांच्या धैर्या नाही भंग, ज्यांचं धैर्य कोणत्याही प्रसंगी भंगत नाही. तुकाराम महाराजांचं जीवन त्याला उदाहरण आहे. किती किती प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये भयंकर आले. जे प्रसंग आपल्या जीवनात आले तर पूर्ण जीवन कोलमडून निघून जाईल. आपलं परमार्थ काय होईल? सुटेल. तर त्यांचा परमार्थ अधिक दृढतेनं वाढला. ज्यांच्या धैर्या नाही जरी हे आकाशवर पडो पाय, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवा नळ त्रिभुवन खाय, परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा. केवढं धैर्य पाहिजे. ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एक विधरंग. भगवंताच्या भक्तिरंगामध्ये जे एकविधतेनं रंगून गेलेले आहेत. रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगी, भाव एक विधरंग, ते आमचे सोयरे आहेत. ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एक विधरंग. इतके रंगून गेलेले आहेत, इतके रंगून गेलेले आहेत की जीवनात येणाऱ्या दुःखाचा देखील त्यांना विसर पडलेला आहे. आणि कोणत्याही दुःखाच्या प्रसंगी चित्तामध्ये जे देवाची सतत काय करतात? आठवण ठेवतात. हे पहा, अनेक प्रकारचे दुःख आहेत, पण सगळ्यात भयंकर दुःख जे आहे ते भुकेचं आणि तहानेचं आहे. लक्षात. बाकीची दुःख समजावून सांगितली तर हलकी होतात.
की कोणीतरी आपला तरुण माणूस स्वकीय दगावला असेल अपघातात वगैरे, खूप मोठ्या दुःखाचा डोंगर जरी कोसळलेला असेल, पण कोणीतरी सज्जन मनुष्य येऊन ज्यावेळेस समजावून सांगतो त्यावेळेस दुःख काय होतं, हलकं होतं. त्याच्या बोलण्यानं, त्याच्या भेटीनं दुःख काय होतं, हलकं होतं. पण मला सांगा बरं, एखादा भुकेनं पिडला आणि त्याच्याजवळ गेले आप्पा आणि सांगू लागले असं होतच असतंय, भूक लागल्यानंतर असं होतंच, आज नाही जेवलं तर उद्या काय कर, डोक्यात दगड नाही घालायचे. लक्षात, जे हातात येईल ते मारेल की नाही. बुभुक्षित किम न करो ती पापम, शास्त्रानं सांगितलं प्रचंड भुकेलेला माणूस कोणतं पाप करणार नाही. विठ्ठला, म्हणून भुकेचं आणि तहानेचं सगळ्यात मोठं दुःख आहे. इथं उपलक्षणार्थी घेतलं. याचा अर्थ भुकेसारखं आणि तहानेसारखं जीवाला पिळवटून टाकणारं दुःख जरी प्राप्त झालं तरी चित्तामध्ये जे सदैव देवाची आठवण करतात असे हरिजन आमचे सोयरे आहेत. भूक तहान चित्ती सदा देव आठविती. वेळ नाही राहिली बरं. भूक तहान चित्ती, लक्षात आलं का? भूक लागली असेल की नाही. पोटामध्ये भुकेचं आणि तहानेचं दुःख असताना सुद्धा चित्तामध्ये जे सतत देवाची आठवण ठेवतात असे हरिजन म्हणजे संतजन आमचे सोयरे आहेत. इतको देवाला ते स्मरत राहतात, अजिबात एक क्षणासाठी सुद्धा विसरत नाही. त्याचं कारण आहे. काय कारण आहे हे पहा, तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे. लोभी माणूस जगात कुठेही गेला तरी त्याचं चित्त, ज्ञानवराय म्हणतात, रोवणी ठेवले ठेवयापाशी. तो ठेवा जिथं ठेवलेला असतो का तिथं जणू काही त्याचं चित्त रोवून ठेवलेलं असलो. तो मुंबईला गेलेला असला तरी चित्त कुठं, वांगीतच राहतं त्याचं. लक्षात आलं. पण सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. लोभी माणसाला जेवढं धन आवडतं, आम्ही देखील देवाला धन मानलेलं असल्यामुळं नारायण आम्हाला तेवढा आवडतो. द्रव्य जीवा हुनी आवडे या जना आमासी पाषाणा हुनी हीन. द्रव्य म्हणजे धन या जनाला जीवापेक्षा जास्त आवडतं. आम्ही देवाला धन मानलेलं असल्यामुळं बहु आवडसी जीवापासून या. कारण संतांनी देवालाच आपलं काय मानलेलं आहे, धन. ज्यांनी नारायणालाच आपलं धन मानलं ते हरिजन आमचे सोयरे आहेत. अभंगाचं शेवट. तुका म्हणे धन, 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 तुका म्हणे धन. अभावित नारायण, अमायित नारायण, ज्याच्या धैर्या नाही भंग, ज्याच्या धैर्या नाही भंग. ज्याचे निज नारायण, ज्याचे निज नारायण, ज्याच्या दैया नाही भंग, ज्याच्या दैया नाही भंग. भाव एक वेदरंग, भाव एक भाव,
तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण, ज्यांनी नारायणालाच आपलं धन मानलेलं आहे असे हरिजन म्हणजे संतजन आमचे सोयरे आहेत. संतांच्या दृष्टीनं परमात्मा हेच काय आहे, मोठं धन आहे. परमार्थ महाधन किंवा विठ्ठल विठ्ठल हे धन जीवन अंतकाळीचे, ज्यांच्या दृष्टीनं देव हाच काय आहे, धन आहे. तुका म्हणे धन ज्यांचे निज नारायण, ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एक विधरंग. या अभंगाचं काहीसं चिंतन या कीर्तनाच्या निमित्तानं करण्याचा आपण प्रयत्न केला. असो, या ठिकाणी गेल्या वर्षीपासून ही दुसरी वेळ आहे कीर्तनाला येण्याची या सप्ताहामध्ये. आणि एकदम विद्यार्थी अवस्थेत असताना या गावामध्ये मी एक कीर्तन केलं होतं, पण त्याला 17-18 वर्ष झाले असतील जवळजवळ. तिकडं ना, आहे बरोबर, बरोबर आहे. हो, बिरोबा मंदिर. नाही, इथं झालं. आणि आणखीन एक दुपारी नैमित्तिक कीर्तन झालं होतं. म्हणजे हे 4थं कीर्तन आहे. बरोबर आहे, तुमच्या लक्षात राहिलं. बरोबर आहे. नेवाशाला आल्यापासून दुसरं आणि एकदम कीर्तन करायला लागल्यापासून हे 4थं आहे. असो, सेवा भगवत चरणी समर्पित करण्यापूर्वी थोडंसं बोलायचं. आता बोलूया आपण. लक्षात आलं का? उर्वरित वेळेत हे बोलायचं. असं आम्ही या ठिकाणी कीर्तनाला का आलो बरं? तुम्ही म्हणाला आम्हाला काय माहिती, तुमचं काय ठरलंय, काय डोंबलं तर काय ठरलेलं नाही आमचं. लक्षात आलं? कोण लोक आलते कीर्तनाला? हीच मंडळी आली असतील की नाही कीर्तन घ्यायला? एक ठरलंय. मात्र काय ठरलंय? आम्ही कीर्तनाला आलो की तुम्हाला आम्हाला काहीतरी द्यावं लागेल. आता काय द्यावं? काय वावर नावर करून द्यावं का? काय तेवढंच राहिलंय आता फक्त. असं ते येईल झालंय कुठंतरी. त्या भागामध्ये ते गेवराई नाही, नेवासा तालुक्यातलं गेवराई गाव, तिथे एक गाव आहे, मला काही लक्षात आहे. त्याने असं देखी आपल्या बापाचं श्राद्ध झाला. भला मोठा महाराज, मोठा म्हणजे फार विद्वान नाही, आळंदीत न शिकलेला पण विनोद करणारा आणला. आणि एवढा खर्च केला, नंतर त्याला 1 एकर वावर विकावं लागलं. म्हणून म्हटलं दुसरं काही नको तुमच्याकडून, आम्हाला एक मात्र पाहिजे. काय पाहिजे? वद्यवारीला नेवाशाला आलं पाहिजे, एवढं मात्र तुमच्याकडून आम्हाला. टाळ्या तर लय जोरदार वाजवले तुम्ही. आता जेवढ्या टाळ्या वाजवल्या माझे फोटो निघल्या. वारीला आलं पाहिजे. तुमच्या तिथली बरीच मंडळी येतात बरं का तशी. तसा हा सगळाच परिसर पूर्वीपासून अगदी वैकुंठवासी सद्गुरू बंशीबाबांपासून हा परिसर नेवासा संस्थांशी काय आहे, संबंधितच आहे. येतातच लोक, पण तरी देखील आमचं सांगण्याचं काय आहे, कर्तव्य आहे. किती वेळ लागतो इथून यायला? आप्पा अर्धा तास. मागं यायला अर्धा तास, 1 तास, तासभर तिथं, अजून एखादा तास, 3 तास आपल्याला वेळ निघत नाही का महिन्याभरातून? बरं, ज्ञानोबा देऊ शकणार नाही असं काही आहे का जगात? करील ते काय नोहे महाराज स्वरी पाहे बीज शुद्धांगी. तुकाराम महाराजांना विचारलं ना कोणीतरी, देवाच्या चिंतनाने काय होतं? ते म्हटले काय नो हे केले, तूच सांग मला, काय होणार नाही. तसं ज्ञानोबा काय करतील, काय करणार नाही सांग? रेड्यामुखी वेद बोलविला, चालविली जड विंदी, मेले माणूस. लोक म्हणले तुमची तत्वज्ञानाची भूमी आहे, त्यामुळं लोक येत नसतील फारसे. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. चमत्कार पाहिजे. पण मी म्हणतो त्या पैसखाम मंदिरा एवढा चमत्कार जगात कुठंच नाही. मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्या हाताने अद्भुत ग्रंथ लिहून घेतला, एवढा चमत्कार कुठं असेल का? चमत्कारी लोक नाहीत असं नाही, आहेत जगात, पण तेच मेले तर उठणार नाही. ते काय दुसऱ्याला उठवते? कळलं तर बरोबर, लक्षात आलं. ज्ञानोबा एवढं सामर्थ्य कोणाच्याच अंगी नाही आहे. तो पैसखाम त्यांच्या स्पर्शानं पुनीत झालेला. 2.5 वर्ष ज्ञानोबारायांनी आपल्या सर्व भावंडांसह तिथं वास्तव्य केलं. ज्ञानेश्वरी अमृतानुभव ग्रंथांची रचना केली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालय. हे भागवत धर्म मंदिराची पाया भरणी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं नेवासेत केली.
त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे असं वर्णन नेवासा क्षेत्राचं ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. अशी पुण्यपावन असलेली भूमी, त्या भूमीमध्ये दर्शनाला यावं एवढं तर आम्ही तुम्हाला काय करतो, मागतो आहोत. आणि तिथं ज्ञानोबारायांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या कल्याणाची काय करावी, प्रार्थना करावी. ज्ञानोबाराय तर बसलेलेच आहेत. जयाने घातली मुक्तीची, त्यांनी पंगतच घातलेली. कशाची? नुक्तीची नाही, मुक्ती मोक्ष जो येईल त्याला. तळील्या वरिल्या एकची पक्वान्ने, खालच्या तळात बसलेला असो की वरच्या मजल्यावर असो, सगळ्यांना सारखी समर्थाची पंक्ती भोजने ज्ञानोबाराय समर्थ आहेत. म्हणून आपण सर्वांनी दर्शनाला यावं. सद्गुरू वैकुंठवासी बन्सी बाबा त्यांच्या कीर्तनामध्ये काही वाक्य बोलायची, ही जुनी जाणती माणसं सांगतात, तात्या वगैरे ही माणसं. बाबा सांगायचे, ज्ञानेश्वरी मंदिरावर प्रेम करा, ज्ञानेश्वर मंदिरावर प्रेम करा आणि ज्ञानेश्वरी वाचा, याच्यातच आपलं कल्याण आहे. आणि आजचा जो अभंग आहे, या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी ज्यांना सोयरा म्हटलं ते संत म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून सद्गुरू वैकुंठवासी बन्सी बाबांचं चित्रण या अभंगात केलं. तंतोतंत त्यांच्या जीवनामध्ये हा अभंग जुळतो. आणि हा अभंग ज्याच्या जीवनात जुळेल त्यालाच गुरु माना. कळालं तर बरं होईल, लक्षात आलं. हा अभंग पाठ करा आणि ज्याच्या जीवनामध्ये ही लक्षणं दिसतात त्यांनाच संत म्हणा. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. पुढचं सांगतो, नेनती काही नामस्मरणा वासोनी. विठ्ठल ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर